बातमी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेसंदर्भात आहे, कारण याच योजनेवरून राज ठाकरेंनी टीका केली आहे। राज्य सरकारकडे या योजनांकरता पैसे आहेत का, हा सवाल राज ठाकरे उपस्थित करतायत। रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनेकरता पैसे कुठून आणणार, हा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। हा सवाल उपस्थित करत असतानाच जर बहीण भाऊ एकत्र आले असते तर आज दोन पक्ष टिकले असते, असं देखील राज ठाकरे म्हणतायत। पाहूया। आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी असंच आहे ना, 1,500 रुपये महिने वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाहीयेत, हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत? मला असं वाटतं की ते फार मोठे नेते आहेत, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही। परंतु सरकार जबाबदारीनेच कुठला निर्णय घेत असतं। केंद्र सरकारने सुद्धा काही निधी राज्य सरकारला दिलेला आहे आणि खड्ड्यांचं म्हणाल तर खड्डे आत्ता आम्ही स्वतः येताना पाहिलं की रायगड जिल्ह्यामध्ये पेणच्या जवळ जवळजवळ 15 ते 20 मजूर एका गाडीत होते आणि ते खड्डे बुजवत होते। आम्ही त्याचे फोटो काढून घेतलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या कंत्राटदारांवर खड्डे बुजवायची जबाबदारी आहे त्यांच्याकडून ते पूर्ण करून घेण्याचं काम सरकार करतं आहे आणि यासाठी निधी कुठून येईल किंवा काय त्याच्यावरती लोकांना माहिती देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।